पीएम श्री मिरज हायस्कूल मिरज व मिरज शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉल्बी मुक्त व व्यसनमुक्त गणेशोत्सवासाठी जनजागृती रॅली। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि भव्य गणेशोत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिरज शहरामध्ये दरवर्षी डॉल्बी, लेझर शो आणि नशेच्या आहारी गेलेल्या युवकांची मिरवणुकीमधील सहभागिता समाज मनावर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम घडवत आहे। या पार्श्वभूमीवर सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त तथा पीएम श्री मिरज हायस्कूल मिरजेच्या प्रशासक सन्माननीय स्मृती पाटील यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने पीएम श्री मिरज हायस्कूल मिरज यांच्या पुढाकाराने पोलीस विभागाच्या सहकार्याने एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे। डीवायएसपी प्रणिल गिल्डा, वाहतूक शाखेचे नियंत्रक श्री गिड्डे, पोलीस निरीक्षक किरण रासकर तसेच दामिनी पथकाच्या महिला पदाधिकारी या उपक्रमात कार्यक्रमा अंतर्गत अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि पीएम श्री मिरज हायस्कूल मिरज यांच्या पुढाकाराने आज एक समाज प्रबोधनात्मक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीमध्ये डॉल्बी मुक्त गणेशोत्सव, नशामुक्त मिरवणूक आदी आनंदी गणेशोत्सव आणि ध्वनीमुक्त समाज हे प्रभावी संदेश घेऊन विद्यार्थ्यांनी शहरातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली। गणपती तलावापर्यंत ही रॅली काढण्यात आली, ज्याला मिरजकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पीएम श्री मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री राजेंद्र नागरगोजे सर यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन करत सांस्कृतिक उत्सव साजरे करताना सामाजिक जबाबदारीचं भान जपण्याचं महत्त्व पटवून दिले। या रॅली दरम्यान पोलीस दीदी आणि पोलीस काका या पोलीस विभागाच्या सामाजिक बांधिलकीने प्रेरित उपक्रमांची विद्यार्थ्यांना थेट ओळख झाली। पोलीस दीदी उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींना सुरक्षितता, कायदे, सायबर गुन्हे आणि स्वसंरक्षण याबद्दल माहिती दिली जाते, तर पोलीस काका उपक्रमाद्वारे विद्यार्थी पोलीस संवाद वाढवून विश्वासाचं नातं तयार केलं जातं। या रॅलीनं नुसता उत्सव नव्हे तर एक सामाजिक चैतन्य जागृत केलं। विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक पथसंचलनासह डॉल्बी मुक्त गणेशोत्सव, आनंदी गणेशोत्सव, नशेची गोळी करी जीवनाची होळी यांसारख्या जनजागृती करणाऱ्या घोषणा दिल्या, फलक दाखवले आणि जनजागृतीपर बॅनर्सद्वारे नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचवला। या रॅलीमध्ये पीएम श्री मिरज हायस्कूलचे जवळपास 600 विद्यार्थी, सर्व शिक्षक सहभागी झाले होते। आपण डॉल्बी, लेझर लाईट, डॉल्बीमुळे अनेक व्यक्तींना त्रास होऊ शकतो। हृदयविकाराचे व्यक्ती असतील त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो। लहान मुलांना सुद्धा त्रास होऊ शकतो आणि लेझर लाईटमुळे अनेक लोकांचे डोळे जाऊ शकतात। त्यामुळे आपलं सगळं आयुष्य त्या अंधामध्ये घालावं लागेल असं मी बोलून थांबतो। पाटील मॅडम यांच्या वतीनं यांच्या सूचनेप्रमाणे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या मनापासून त्यांनी केलेल्या सर्व सूचना विद्यार्थ्यांच्याशी हितगुज करत असताना विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी वाटल्या, या प्रेरणेतून आज मिरज हायस्कूल मिरज प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं या मिरज शहरातील ऐतिहासिक गणेश उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी या रॅलीचं नियोजन आपण केलेलं आहे। मिरज हायस्कूल मिरज या प्रशालेनं जी रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे, या रॅलीला आज या ठिकाणी माननीय पोलीस प्रशासक, माननीय डीवायएसपी गिल्डा साहेब असतील, माननीय पोलीस इन्स्पेक्टर रासकर साहेब असतील आणि त्यांची सर्व टीम, माननीय गिड्डे साहेब असतील आणि सर्व टीम या ठिकाणी उपस्थित। आज साहेब मिरज हायस्कूल मिरज या प्रशालेच्या वतीने मिरजेच्या ऐतिहासिक गणेश उत्सवाला एक या ठिकाणी भारतभरामध्ये एक चांगला गणेश उत्सव म्हणून ओळखलं जातं। या मिरवणुका असतील, या मिरजेच्या स्वागत कमानी असतील, यासाठी एक चांगला गणेश उत्सव म्हणून मिरजेचा गणेश उत्सव प्रसिद्ध आहे। पण अलीकडच्या काळामध्ये या गणेश उत्सवाला कुठेतरी गालबोट लागते की काय अशी अवस्था निर्माण झाली, म्हणून आज आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी ठरवलं की मिरज शहरामध्ये जो गणेश उत्सव होतो हा अतिशय भव्य दिव्य आहे, तो अशाच पद्धतीने व्हावा। परंतु तो होत असताना या ठिकाणी या गणेश उत्सवामध्ये जो डॉल्बीचा जो आवाज आहे, डॉल्बीची एक नवीन फॅड या ठिकाणी आलेला आहे। या डॉल्बीच्या माध्यमातून अनेक मुलांच्या या ठिकाणी कानाचे आजार व्हायला लागले, अनेक वयोवृद्ध लोकांना या ठिकाणी हृदयविकारासारखे झटके यायला लागले आणि आमच्या विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी डॉल्बी नको हा संदेश मिरज शहराला देण्याचा प्रयत्न या डॉल्बीच्या माध्यमातून केलेला आहे। त्याचबरोबर याच डॉल्बीमध्ये जे लेझर असतात, हे लेझरच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक डोळ्याचे विकार
या ठिकाणी लोकांना होताना पाहायला मिळतं. तरुण वयामध्ये अनेक लोकांची नजर कमी व्हायला लागली, अनेकांना अंधत्व यायला लागलं. म्हणून आज आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या मिरज शहराला एक संदेश देण्यासाठी की या डॉल्बीच्या किंवा मिरवणूक लेझर शोला कुठेतरी फाटा दिला पाहिजे, हे सगळं बंद झालं पाहिजे, हा संदेश मिरज शहराला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये या मिरवणुकींच्या मध्ये सहभागी होणारा जो तरुण वर्ग आहे तो कुठेतरी नशापान करतो की काय, नशेच्या आहारी जातो की काय, अशी ही अवस्था झालेली आहे. म्हणून नशामुक्ती, नशामुळे आयुष्याची खऱ्या अर्थाने दुर्दशा होते, हा संदेश या मिरज शहरातील सर्व तरुणांना, युवकांना या ठिकाणी देण्यासाठी मिरज सांगली मिरज कुपवाडच्या उपायुक्त स्मृती पाटील मॅडम असतील, मिरज हायस्कूल मिरजचे सर्व पदाधिकारी, स्टाफ मेंबर्स असतील, त्यांच्यासोबतच मिरज शहर पोलीस स्टेशन, मिरज वाहतूक नियंत्रण शाखा, मिरज निर्भया पथक या सर्वांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला. तुम्ही सगळ्यांनी जी एक मागणी केलेली आहे किंवा तुमचं जे म्हणणं आहे की मिरज शहरामधला ऐतिहासिक गणेशोत्सव जो आहे तो ध्वनी प्रदूषण मुक्त व्हावा, त्यामध्ये डीजे डॉल्बीचा जो दणदणाट आहे, जो कर्णकर्कश आवाज आहे, त्यातून ज्येष्ठ नागरिक असतील, आपल्या घरामधील जे वडीलधारे आहेत, घरामध्ये कोणाच्या जर प्रेग्नंट महिला असतील, गर्भवती स्त्रिया असतील, लहान मुलं असतील, या सगळ्यांना ह्या आवाजाचा बराच त्रास होतो. त्यासोबतच हार्ट पेशंट कोणी असतील तर त्यांना सुद्धा यामुळे बराच त्रास होऊ शकतो. मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळे या डॉल्बीच्या आणि डीजेच्या आवाजामुळे हार्ट पेशंटचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. तर अशा प्रकारचं आपल्या मिरज शहरामध्ये काही होऊ नये, कुठलेही गालबोट लागू नये आणि आनंदाने उत्सव साजरा करत असताना सर्व नियमाचं आपण पालन करावं, हे तुम्ही सगळ्यांनी जो एक मेसेज दिलेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं, तुमच्या शाळेचं मनपूर्वक अभिनंदन.